शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ॲग्रो। एकदा वापरून बघा, मग विश्वास स्वतःच निर्माण होईल। राजमाने बस स्टँड जवळ भीषण घर आणि किराणा दुकान जळून लाखो रुपयांचे नुकसान। मालेगाव राजमाने बस स्टँड जवळ असलेल्या प्रतापसिंग गादड यांच्या मालकीच्या घरात आणि राजेश किराणा जनरल स्टोअर्स या दुकानात काल शनिवारी 18 ऑक्टोबर सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत संसार उपयोगी वस्तू आणि दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले। प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेची कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रतापसिंग गादड यांचे कुटुंब वाचले। राजमाने बस स्टँड जवळ राहणारे प्रतापसिंग गादड यांच्या मालकीचे घर आणि किराणा दुकानाला राजेश किराणा जनरल स्टोअर्स सायंकाळच्या वेळी आग लागल्याने गादड कुटुंबियांची मोठी धावपळ उडाली। कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे भयंकर स्वरूप, आग इतकी भीषण होती की बघता बघता संपूर्ण दुकानातील माल आणि घरातील सामानाला तिने आपल्या कवेत घेतले। आगीमुळे दुकानाचे शटर आणि घराचे दरवाजे जळून खाक झाले। बाहेरील दृश्य पाहता आगीमुळे घरासमोरील पलंग आणि इतर साहित्य जळाल्याचे स्पष्ट दिसत आहे। जळालेल्या वस्तूंचे ढीग बाहेर रस्त्यावर पडले। शॉर्ट सर्किटचा प्राथमिक संशय, आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी प्रशासनाकडे गादड कुटुंबियांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे। एस9 टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।